हॅलो एव्हरीवन, मी मिसेस पल्लवी निखरे आणि आजचा आपला टॉपिक आहे ब्लॅक कॉफी थिअरी. आता ब्लॅक कॉफी थिअरी ही सांगण्याच्या आधी आपण एक ॲक्टिव्हिटी करूया, एक प्रयोग करूया. काय करायचं आहे, तुम्हाला काही सेकंद फक्त डोळे बंद करायचे आहेत. जर वेळ असेल तर नक्की करा आणि डोळे बंद करा आणि बिलकुल नाचणाऱ्या मोराचा विचार करायचा नाही आहे. त्याचा रंग, त्याचा आवाज, त्याचा पिसारा काहीही कशाचाही विचार करायचा नाही आहे डोळे बंद करून. ठीक आहे? काही सेकंद करून पहा. ठीक आहे, आता डोळे उघडू शकता. काय आलं डोळ्यासमोर? नक्कीच सगळ्यांच्या डोळ्यासमोर नाचणारा मोर आलाच असेल. आणि हीच ती थिअरी म्हणते आहे. काय म्हणते आहे, की ज्या गोष्टींचा विचार आपण करायला नको आहे, त्याच गोष्टींचा विचार आपण करतो. त्याच गोष्टी आपल्या डोक्यामध्ये येतात. आता याला ब्लॅक कॉफी थिअरी का बरं म्हटलं आहे? ॲक्चुअली याच्यामागे एक गोष्ट आहे. गोष्ट अशी आहे, की एक व्यक्ती असतो, तो हॉटेलमध्ये जातो. वेटरला बोलवतो, वेटरकडे ऑर्डर त्याला द्यायची असते. वेटर येतो, तो म्हणतो, "काय पाहिजे तुम्हाला?" तो व्यक्ती म्हणतो, की "मला लॅटे ही कॉफी नको आहे, मोका ही कॉफी नको आहे." तो वेटर म्हणतो, "ठीक आहे, मग तुम्हाला पाहिजे काय आहे?" तो म्हणतो, की "कॅपेचिनो ही पण कॉफी मला नको आहे." वेटर पुन्हा म्हणतो, "ठीक आहे, नको आहे, पण तुम्हाला पाहिजे काय आहे?" तो म्हणतो, की "मला दूध टाकलेली कॉफी नको आहे." वेटर म्हणतो, "ठीक आहे, ती पण नाही देणार, मग कशी पाहिजे आहे?" "तुम्हाला साखर टाकलेली पण नाही पाहिजे." आता तो वेटर चिडतो, "तुम्हाला नेमकं पाहिजे काय आहे?" आणि हीच जी थिअरी आहे ना, तीच आपल्या आयुष्यामध्ये अगदी तंतोतंत सूट होते. ते कसं? आपण सुद्धा काय करतो आहे, आपण सुद्धा आपल्याला ज्या गोष्टी नाही पाहिजे आहेत, आपण त्याचाच विचार करतो आहे. ॲक्चुअली आपल्याला काय पाहिजे आहे ते आपण सांगतच नाही. आपण जेव्हा आपल्या भगवंताकडे, ब्रह्मांडाकडे, निसर्गाकडे काही मागतो, ते मागण्याच्या ऐवजी आपल्याकडे काय नाही याचाच विचार आपण जास्त करतो. फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे पैसे नाही आहेत, चांगली नोकरी नाही आहे, माझे रिलेशनशिप चांगले नाही आहेत, माझ्यामध्ये कॉन्फिडन्स नाही आहे. फक्त नाही, नाही, नाही हेच आपण बोलत राहतो. त्याच्यामुळे जो ब्रह्मांड आहे, जो देव आहे, जो पण कोणी निसर्ग आहे, तो तर आहेच तिथे तथास्तु म्हणण्यासाठी, जसं मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला. तर तो म्हणतो, "ठीक आहे, नाही आहे, नाही आहे, पण तुला नेमकं पाहिजे काय आहे ते तर मला सांग." आणि तेच आपण नेमकं सांगत नाही. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला आपल्या आयडिया सगळ्यात पहिले तर क्लिअर पाहिजे, की मला नेमकं काय हवं आहे. आणि ब्रह्मांडाकडे किंवा कोणाकडे मागताना अगदी प्युअर मनाने, जबरदस्ती नाही करायची, की नाही मला ही गोष्ट पाहिजेच आहे, पाहिजेच आहे, पाहिजेच आहे. हां, जेव्हा लहान मुलं हट्ट करतात ना, तेव्हा आपण सुद्धा चिडून जातो आणि मग ती गोष्ट मुद्दामून त्यांना देतच नाही. म्हणून आपल्याला इथे हट्ट नाही करायचा. चांगल्या मनाने म्हणायचं आहे, की माझ्याकडे भरपूर पैसे येऊ दे, मला चांगली नोकरी मिळू दे आणि त्या ब्रह्मांडाला, त्या देवाला, त्या निसर्गाला म्हणायचं आहे, की माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू माझ्यासाठी जे पण काही करशील ते माझ्या भल्यासाठीच करशील. अशा विश्वासाने आपल्याला ती गोष्ट मागायची आहे. जबरदस्तीने मागायची नाही. कारण आपण पुन्हा काय करतो आहे, जे नाही आहे आपल्याकडे त्याचाच विचार करतो आणि जे पाहिजे आहे ते आपण काही मागत नाही. मग असं केल्याने काय होणार? लगेच आपल्याला ती गोष्ट मिळणार आहे का? नाही मिळणार. का नाही मिळणार? कारण हा जो ब्रह्मांड आहे, देव आहे, जो पण कोणी आहे, ज्याच्याकडे तुम्ही मागता आहे, तो आपल्याला देणार नाही आहे. तो आपल्याला फक्त मार्ग दाखवणार आहे. याच्या आधी पण मी तुम्हाला सांगितलं होतं, की तो आपल्याला मार्ग दाखवणार आहे, तो आपल्याला संधी देणार आहे. संधी देईल. डायरेक्ट ती वस्तू आपल्याला देणार नाही. आता त्या संधीचं सोनं कसं करायचं हे आपल्या हातात आहे. आणि ती संधी मेन म्हणजे आपल्याला ओळखता आली पाहिजे, की हो माझ्यासाठी संधी चालून आली आहे. मग त्याला संधी समजायचं, की एखादा प्रॉब्लेम समजायचं हे आपल्यावर डिपेंड आहे. त्याच्यामुळे मागताना अगदी प्युअर मनाने पूर्ण विश्वासाने मागायचं आहे. तेच निगेटिव्ह वाक्याला पॉझिटिव्ह करून नाही, नाही, नाहीचा पाढा म्हणायचा नाही आहे. आणि जी गोष्ट आपल्याला पाहिजे आहे क्लिअर बोलायचं, क्लिअर सांगायचं त्या ब्रह्मांडाला. कारण त्याला नाहीची लँग्वेज समजत नाही. त्याला फक्त व्हायब्रेशन्स, त्याला फक्त एनर्जी, त्याला फक्त विश्वास जो आहे तोच समजतो. त्यामुळे आजपासून नाहीचा पाढा बंद करायचा आहे आणि आपल्याला जे पाहिजे आहे ते पूर्ण विश्वासाने मागायचं आहे. आणि तेच म्हणायचं, की "तू माझ्यासाठी जे पण करशील ना, ते अगदी माझ्या भल्यासाठी करशील याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे." या विश्वासाने आपल्याला हे वाक्य म्हणायचं आहे. तर हीच ब्लॅक कॉफी थिअरी आहे. जे नाही पाहिजे आहे त्याच्याबद्दल न बोलता जे आपल्याला पाहिजे आहे त्याच्यावर आता आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. Okay then, bye everyone. Have a good day. Enjoy your day with attitude of gratitude. Thank you very much.